नमस्कार, मी सुनंदा पवार. सालाबादप्रमाणे यावेळेला भीमथडी जत्रेचं नियोजन झालेलं आहे. 20 डिसेंबर संध्याकाळी भीमथडी जत्रा सुरू होती आहे आणि 25च्या रात्रीपर्यंत भीमथडी जत्रा चालू राहणार आहे. नेहमीची जागा सिंचन नगर, आमच्या ॲग्रिकल्चर कॉलेजचं ग्राउंड सिंचन नगर या ठिकाणी भीमथडी जत्रा 20 ते 25 या वेळामध्ये आपली भरणार आहे. यावेळच्या भीमथडी जत्रेचं आकर्षण आहे की ही भीमथडी जत्रा कैलासवासी अप्पासाहेब पवार यांना समर्पित केलेली आहे आणि त्यांच्या कामाची माहिती आपण तिथे डिस्प्ले करतोय. या भीमथडी जत्रेमध्ये 350 स्टॉल आहेत. त्याच्यामध्ये शेतकरी आहेत, फूड स्टॉल आहेत आणि महिला बचत गट आहेत. ज्या 18 जिल्ह्यातून आणि 18 राज्यातून हे सगळे लोक भीमथडीमध्ये येणार आहेत आणि नेहमीप्रमाणे बाकी सर्व गोष्टी भीमथडी जत्रेमध्ये कलाकार आहेत. मल्लखांब आणि इतर नृत्य, आदिवासी भागातले कलाकार, पारंपरिक कलाकार हे सगळे तुम्हाला परत एकदा भेटणार आहेत. आणि कृषीच्या संदर्भातलं सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आम्ही तिथे डिस्प्लेला लावतो. विशेष करून मधमाशी यावरती आम्ही खूप काम करतोय सध्या बारामतीमध्ये, की मधमाशी जर जिवंत राहिली तर माणूस जिवंत राहील, यावर आम्ही सध्या बारामतीमध्ये काम करतोय. तर त्याच्यावरती काही माहितीचे काही गोष्टी आम्ही या भीमथडी जत्रेचं एक मुख्य आकर्षण आहे. त्यामुळे यावेळची भीमथडी जत्रा परत एकदा तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी तुम्ही सर्वजण 20 तारखेच्या संध्याकाळपासून 25च्या संध्याकाळपर्यंत 70% नवीन आलेले 18 जिल्ह्यातून आलेल्या महिलांच्या प्रॉडक्टच्या खरेदीसाठी तुम्हाला ही भीमथडी परत एकदा निमंत्रित करीत आहोत आम्ही तुम्हा सर्वांना. तर तुम्ही सर्वजण या भीमथडी जत्रेला या. आणखीन एक आकर्षण आहे की तेलंगणा या राज्यातून, त्या भागातून काही खूप महत्त्वाच्या गोष्टी घेऊन तिथल्या महिला यावेळच्या भीमथडी जत्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. त्यामुळे या सर्व महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना भरभरून प्रेम तुम्ही आत्तापर्यंत केलं, इथून पुढेही करावं अशी आयोजक म्हणून मी तुम्हा सर्वांना मनापासून विनंती करते आणि तुम्हा सर्वांना निमंत्रण पण देते. वहिनी, राजकीय क्षेत्रातले कोणी प्रमुख पाहुणे म्हणून या 5 दिवसाच्या याला येणार आहेत का? आपण कुणाला आमंत्रण देणार आहेत? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री? यावेळच्या भीमथडी जत्रेला राजकीय, सामाजिक सर्वच क्षेत्रातल्या सर्वांनाच निमंत्रण राहील. ज्यांना ज्यांना शक्य आहे ते बरेचसे लोक येत असतात, व्हिजिट करत असतात, भेटत असतात, जात असतात. त्यामुळे ही भीमथडी जत्रा सर्वांसाठी खुली आहे. त्यामुळे निमंत्रण तर सगळ्यांनाच देणार आहोत. अधिवेशन आणि इतर गोष्टीच्या अडचणी असल्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे तसे लोक निश्चितपणे या जत्रेला व्हिजिट करतील. 20 तारखेपासून आपली नेहमीची भीमथडी जत्रा 18वी चालू होतीये आणि ती 25च्या संध्याकाळपर्यंत चालणार आहे. आणि या बाबतीमध्ये एक नोट तुमच्या समोर आलेली आहे. त्या बाबतीत जर काही मला प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. फक्त एक गोष्ट मला सांगायची की यावेळीची भीमथडी जत्रा आपण अप्पासाहेबांना एप्रिलमध्ये 25 वर्ष पूर्ण होतात आहे. अप्पासाहेब पवारांना, ते माझे सासरे होते, तर त्यांना ही भीमथडी आपण समर्पित केलेली आहे. त्यांनी केलेलं शेतकऱ्यांसाठीचं जे काम असेल, ठिबक आणि कृषीसाठी, गाई आणि कोंबड्या यासाठी, शेतकऱ्यांसाठी, त्यामुळं त्यांच्या या कामाचं कुठेतरी आपण परत एकदा आठवण करावी आणि ते पुणेकरांच्या समोर भीमथडीच्या माध्यमातून आणावं. म्हणून यावेळची भीमथडी आपण अप्पासाहेब पवार यांच्या कामाला आणि त्यांना ती समर्पित केलेली आहे. त्यामुळे त्यांची सर्व माहिती आपण यावेळेला भीमथडी जत्रेमध्ये आपण डिस्प्लेला लावतोय आणि त्यांचा जन्मापासूनचा त्यांचा प्रवास, त्यांनी केलेली कामं, सगळा यावेळच्या भीमथडीचं मुख्य आकर्षण असेल. आणि भीमथडी जत्रेमध्ये शेतकरी आहेत, ज्या कंपन्या आहेत, ज्या नामांकन मिळालेल्या, त्या कंपन्यांना आपण यावेळेला 25 स्टॉल आपण शेतकऱ्यांसाठी नेहमीप्रमाणे तिथे ठेवलेला आहे. शक्यतो रेसिड्यू फ्री याच गोष्टीचा आपण आग्रह आहे. मिलेट याच्यामध्ये जास्त आपण आग्रह धरतोय मिलेटवर. आणि 87 स्टॉलची आपली हे आहे, फूड फेस्टिवल आहे, जिथे खाद्य महोत्सव म्हणतो आपण. व्हेज आणि नॉन व्हेज याचं समान ह्याच्यामध्ये आहे आणि 18 जिल्ह्यातून महिला तिथं येतात आहे आणि 15 राज्यातून संस्था, ज्या हातमाग आणि प्युअर कॉटन, प्युअर सिल्क आणि नॅचरल अहिंसा सिल्क वगैरे अशा गोष्टीवर जे कामं करतात, ज्याला आपण ऑर्गॅनिक म्हणूयात, अशी काही लोक काही राज्यातनं तिथं येतात आहे. त्यामुळे यावेळच्या भीमथडीमध्ये 350 स्टॉल आहेत शेतकऱ्यांना धरून आपण. आणि मग अप्पासाहेबांच्या कामाचं तिथे सगळं प्रेझेंटेशन तिथे आपण करतोय. 70% महिला या नवीन आहेत,
जुन्या महिलांना आपण 2 वर्ष संधी देतो, त्यानंतर त्यांचा हात सोडून देतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही उभ्या राहता, तुमचं तुम्ही मार्केट तुम्हाला मिळालंय तर तुम्ही ते डेव्हलप करा आणि उभ्या राहा आणि नवीन महिलांना आत येऊ द्या. त्यामुळे नेहमीप्रमाणे 70% महिला या नवीन आहेत आणि बाकीच्या ज्या महिलांना पर्याय नाही किंवा जे त्याला रिपीट करावं लागतं, काही फूड हे पदार्थ मिळत नाहीत आपल्याला, अशा काही गोष्टी आपण रिपीट करतो, पण 3 वर्षाच्या पुढे आपण रिपीट करत नाही. आणि काही स्पॉन्सरर आहेत, कारण भीमतडीचा खर्च आणि तो खूपच आहे मोठा, त्याच्यामध्ये 30% महिला कंट्रीब्यूट करतात, पण 70% आम्हाला आमच्या स्पॉन्सरर करणं ती सगळी रक्कम उभी करावी लागते. मूळ संस्थेला कुठेही पैशाची आच न देता हा सगळा पैसा बाहेरून उभा करणं आणि भीमतडी चालवणं हे कोविड धरून जवळपास आता ही 20 वर्ष झाली, पण कोविडमध्ये आपण जत्रा केली नव्हती. त्यामुळे हा 18 वर्षाच्या प्रवासामध्ये हा सगळा उत्सव आपण साजरा करत असताना सामाजिक भान आपण कायमच ठेवलेलं आहे. कचरा असेल, ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिकला विरोध, कापडी पिशव्या घेऊन या, अशा अनेक आणि काही सामाजिक उपक्रम कायम आपण तिथं प्रदर्शन आणि डिस्प्लेला केलेली आहेत. तेव्हा मुलगी वाचवा, मुलगी शिकवा वगैरे अशा गोष्टी. त्यामुळे भीमतडीने ही सगळी पथ्य पाळली, स्वच्छता कायम पाळलेली आहे, शिस्त कायम पाळलेली आहे आणि कुठल्याही अल्कोहोलला आपण तिथं परवानगी देत नाही किंवा अलाउड करत नाही कुठल्याही स्टॉलवर. चुकून काही झालं तर आम्ही लगेचच तिथं ऍक्शन घेतो. त्यामुळं 300-400 स्वयंसेवक तिथं राबत असतात आणि या सगळ्या लोकांना घेऊन आपण गेले 18 वर्ष झालं, 1 लाख ते 1.5 लाख लोकांना आपण तिथे चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न आमच्या बचत गटाच्या महिला करत असतात. आम्ही निमित्त मात्र आहोत, पण कष्ट करणाऱ्या त्या सगळ्या 18 जिल्ह्यातल्या 19 जिल्ह्यातल्या महिला आहेत. 18-18, 20-20 तास त्या उभ्या राहतात. चुली पुढं एकदा बसलेली ताई आमची 12-12 तासानंतर ती चुली पुढनं उठते आणि सगळ्यांना खाऊ घालते समाधानाने आणि काही असेल मिळेल 4-5 दिवसातली जी काही आर्थिक कमाई असेल ती घेऊन ती आनंदाने परत जाते. खरं तर 5 दिवस तुम्ही काय कमावलं यापेक्षा आत्मविश्वास काय कमवला तुम्ही हे महत्वाचं आहे. पुणेकर काय मागतात ते, पुणेकरांना कुठलं पॅकिंग आवडतंय किंवा त्यांना कुठला पदार्थ जास्त अपील झालेला आहे, तिचं जास्त का खपलं, माझं का नाही खपलं, या गोष्टी शिकण्यासाठी खरं भीमतडी जत्रा आहे. कारण उत्पादक आणि ग्राहक यातला मधला दुवा तर भीमतडीला साधायचाच होता आणि तो खूप चांगल्या पद्धतीने गेल्या 18 वर्षामध्ये आम्ही साधलेला आहे. काही काही उद्योग आमचे आता कोटीच्या घरामध्ये उलाढाली करायला लागलेले आहेत. त्याच्यामध्ये संतकृपा हा सगळ्यात मोठा उद्योग या भीमतडीतनं जन्म झाला आणि तो उभा राहिला आणि काही जवळपास 1000 महिलांना त्यांनी हाताला काम दिलेलं आहे. बारामती, इंदापूर, पुरंदर मधल्या महिलांना पण त्यांनी हाताला काम दिलेलं आहे. त्यामुळे एकात एक हात घालून आपण प्रगती करूया हा एक जो मेसेज भीमतडीने दिलाय, त्याच्या माध्यमातून हा संतकृपा आणि काही मसाल्याचे व्यवसाय चांगल्या पद्धतीने आज तिथं भीमतडीच्या माध्यमातून डेव्हलप झालेले आहेत. भीमतडी करताना खरं तर मला वाटत नव्हतं की मी एवढी वर्ष भीमतडी करू शकेन. माझं असं काही टार्गेट नव्हतं की मी एवढी वर्ष करेन, कारण बारामतीतनं येऊन पुण्यामध्ये प्रत्येक गोष्ट करायची, उभा करायची आणि त्याचं नियोजन करायचं हे सोपं नव्हतं माझ्यासाठी. पण याचं सगळं श्रेय मी माझ्या ग्राहकांना, पुणेकरांना देईन की आमचा कॉन्फिडन्स त्यांनी वाढवला, सतत आमचं कौतुक केलं भीमतडी जत्रेचं. त्यामुळे आमची पण जबाबदारी वाढली की दरवर्षी नवीन काहीतरी घेऊन यायचं. गेट पासून नाविन्यपूर्ण काहीतरी आकर्षक असं डेकोरेशन असेल किंवा ज्याच्या माध्यमातून चांगला मेसेज जाईल लोकांपर्यंत, असंच डेकोरेशन आपण कायम करण्याचा तिथं प्रयत्न केला. त्यामुळे याचं सगळं श्रेय पुणेकरांना आहे आणि माझ्या राबणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व बचत गटांचं, महिलांचं आहे. कारण त्या तिथे आल्या, त्यांनी कष्ट केले, त्यांनी खाऊ घातलं, त्यांनी पदार्थ केले, विकले आणि म्हणून लोकांना त्याचं कायम आकर्षण राहिलेलं आहे. त्यामुळं हा शेवटी महिला बचत गट, पुणेकर आणि सगळ्यात महत्वाचं राहुरी कृषी विद्यापीठ, त्याचबरोबर सर्व स्पॉन्सर जे आमचे आहेत आमच्या सोबत आणि माझी सर्व टीम जी तिथं 5 ते 8 दिवस कंटिन्युअसली 12-12, 15-15 तास सगळे राबत असतात, त्यांच्या सगळ्यांच्या जीवावरती ही भीमतडी जत्रा यशस्वीपणे पार पडतीये. त्यामुळे याही वर्षी हा उपक्रम आपण 20च्या संध्याकाळी चालू करतोय आणि 25च्या संध्याकाळी ती बंद करतोय. या संदर्भाने तुम्हाला मला काही विचारायचं असेल तर विचारा.